नमस्कार, दीपालीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत साबुदाणा वाफेवरचे पापड. हे बघा, हे पापड तिप्पट फुलतात. साबुदाणा आणि करायला सुद्धा सोपी आहे. तसेच मी इथे तुम्हाला हे बनवण्याच्या 3 पद्धती इथे सांगणार आहे. पहिली पद्धत म्हणजे आपण हे इडली पात्रात सुद्धा करू शकतो आणि दुसरी पद्धत म्हणजे प्लास्टिकचे झाकण ठेवून किंवा स्टीलचे झाकण ठेवून वाफेवर करायचे आणि तिसरी पद्धत म्हणजे बांगड्या ठेवून. हे बघा, इथे छान हे फुलतात आणि दिसायला सुद्धा छान दिसतात. इथे मी बारीक साबुदाण्याचा वापर करून केलेले आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सर्वप्रथम मी रात्री इथे बारीक साबुदाणा, तुम्ही जाड साबुदाणासुद्धा वापरू शकता. मी आधी जाड केले होते, त्यानंतर यावर्षी मला बारीक करायचे होते म्हणून मी बारीक साबुदाणा वापरला आहे. हे बघा, इथे छान रात्रभर भिजून मी 4 भांड्यांमध्ये डिवाईड केला. आता यामध्ये थोडे चवीपुरती मीठ टाकून हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. तसेच आता आपल्याला कलरफुल पापड बनवायचे आहे, त्यामुळे मी इथे ऑरेंज कलर, फूड कलर पाण्यामध्ये मिक्स करून यात घालून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने. आणि आता मी इथे ग्रीन कलर घेतला, हा सुद्धा घालून घेते आणि इथे रेड कलर घेतला. आता हे सगळे छान मिक्स करून आपल्याला हे कलर तयार करायचे आहे. हे बघा, इथे सगळे छान तयार झाले. आता मी सुरुवातीला इडली पात्राला तेल लावून घेते. तेल एकदम आपल्याला थोडंच लावायचं आहे, नाही तर जास्त लावले तर तेलाचा वास लागू शकतो. हे बघा, या पद्धतीने छान मोकळे एकदम दाट न ठेवता आपल्याला इडली पात्रामध्ये हे असे घालून घ्यायचे आहे. जेवढे तुम्ही पातळ कराल तेवढे छान, नाही तर मग खूपच जाड होतील. हे बघा, याप्रमाणे मी आता ही इडली पात्रात छान टाकून घेते. आता हे झाल्यावर आपण एक करून हे सगळे इडली पात्रात वाफवण्यासाठी एकावर एक ठेवून देऊ. या पद्धतीने इडली पात्रात भरपूर होतात. इथे पाणीसुद्धा मी घालून घेते आणि थोडे आधीच घालून ठेवले होते. या पद्धतीने इथे आता आपल्याला फक्त 10 मिनिट इथे स्टीम देऊन द्यायची आहे. 10 मिनिटे होते तोपर्यंत आपण दुसऱ्या पद्धत बघू. आता इथे बघा, मी इथे प्लॅस्टिकचे झाकणं घेतले आहे. स्टीलचे सुद्धा घेऊ शकता, पण ते गरम होतात, त्यामुळे इथे प्लॅस्टिकचे झाकणं घेऊन याला थोडं तेलनी ग्रीस करून घेते आणि छान मोकळे एकदम दाट न घालता यामध्ये अशी पसरून घ्यायचे आहे. हे बघा, आता इथे या पद्धतीने मी सगळे झाकण इथे ठेवून पूर्ण वेगवेगळे कलरफुल इथे मी झाकणं ठेवून घेते. हे बघा, या पद्धतीने झाकणामध्ये जर आपण केले तर पटकन होतात, याला जास्त वेळ लागत नाही. हे बघा, या पद्धतीने इथे आपले सगळे पापड ठेवून झाले आहेत. आता इथे इडलीमधले सुद्धा आपले 10 मिनटं झाले आणि हे मी काढून घेते. तोपर्यंत दुसऱ्या यामध्ये मी ठेवून घेतले. आता थोडे चमच्यानी सेल करून आपल्याला एक पापड काढून घ्यायचा आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता, मी एक पापड असा चमच्याच्या सहाय्याने ताटामध्ये काढून घेते आणि हे ताट आपल्याला उन्हामध्ये प्लास्टिकमध्ये वाळवायला ठेवायचे. आता तिसरी पद्धत म्हणजे बांगड्यांमध्ये सुद्धा आपण वाफवून घेऊ शकतो. इथे मी तेलाचा हात लावून ताटाला घेतले आहे आणि एक बांगडा ठेवून आता इथे अशी साबुदाणा घालून घेतला आणि आता बांगड्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे. आणि ही 10 मिनिटांनी हे वाफवून झाले. आता बांगड्यांची काढलेले इथे मी वाफवून घेते. बघा, तोपर्यंत मी सगळे बाहेर उन्हात वाळू घालते. एक करून इथे वाळू घातले आहे. हे बघा, मी तुम्हाला प्लास्टिकचे दाखवते. ही पद्धत तुम्हाला अगदी सोपी जाईल. असे पटपट टाकून काढता येते. त्यानंतर 2 दिवस वाळू दिले की उन्हात कडकडीत आता हे छान मी तळून दाखवते तुम्हाला. हे बघा, या पद्धतीने दुप्पट तिप्पट फुलणारे पापड आपले वाफेवरचे तयार होतात आणि दिसायला सुद्धा छान दिसतात आणि चवीला सुद्धा छान लागतात. एकदम सोपी पद्धत म्हणजे प्लेटवर टाकून घेतलेले पापड
ही पद्धत लवकर होते इडली पात्रा आणि बांगड्यांपेक्षा आणि निघायला पण छान सोपी होतात. हे बघा इथे मी छान कलरफुल तळून घेतले आणि तुम्हाला दाखवते सुद्धा. हा दुपटीने आणि तिपटीने छान हा पापड फुलतो. हे बघा सगळे पापड मी तुम्हाला दाखवले आहेत. आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की किती छान खुसखुशीत हे पापड आपले झालेले आहे. जाड साबुदाण्याचे पण तुम्ही करू शकता. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.